आम्ही कुठं बसलोय बघायचं का? हे बघा मस्त व्ह्यू दिसतोय ना मित्र. मस्तपैकी झाडं आहेत आणि त्यांचं रिफ्लेक्शन असं तलावामध्ये पडलंय. नीट सांग, हा कुठला कलर आहे फुलांचा? पळपळ कलर. हे तर स्पेशल फोटो काढायसाठीच बनवलंय असं वाटतंय बरं का, आहे ना? आता दुसरी पोज दे. अशी पोज आहे का? अजून एक पोज दे. अरे ते झाड पडल. अरे काय ते फोटो नाही काढले मी, व्हिडिओ काढलाय व्हिडिओ. अगं बाय 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 बाय, बघा ही पोज. अजून आता ही कोणती पोज आहे अशी? अजून 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 कसली पोज आहे आता ही? पायाची पोज आहे का अशी? हे असे कुठं जायचं म्हणलं ना, आम्हाला मेकअपलाच वेळ पुरत नाही. अगोदर एकाचा मेकअप होता, आता हा दुसराही मेकअप आम्हाला ऍड झालाय. म्हणलं सुट्टीचा दिवस आहे, ह्या खोडीच्या चिवतायला जरा घसरगुंडी वगैरे खेळून आणूया, पण यांचा मेकअपच उरकणं झालाय. चला लवकर, परत तिकडं अंधार पडला ना असे मच्छर चावतील मच्छर. मग कोणाचा मेकअप राहिलाय आता? माझा मेकअप राहिलाय का? हे बघ, चला. हा गन लावतो. तुझी सायकल घेऊन जायची का आपण? तिघे जण बसून जाऊ. जाऊ ना घेऊन. का? चला, असा अटल सेतू खालून चाललोय आम्ही आता. काही दिवसांनी ही खाडी पण बुजवली जाऊ शकते आणि तिथे बिल्डिंग्स बांधल्या जाऊ शकतात. चुप बाबू, सूर्यनारायण देव बाप्पाच्या पाया पडा. आलो आम्ही रामबाग येथे. उलव्यामध्ये एकच चांगलं गार्डन आहे, ते आहे हे रामबाग. स्पेशल आहे ते, पार्किंग फ्री आहे. पार्किंग फ्री आहे सध्या, हो. नंतर घेऊ शकतात. श्री म्हसेश्वर मंदिर उत्तरपाडा. चला पहिलं दर्शन करून घेऊया. छान मंदिर आहे नाही का? छान दिसतं ना? गावच्या पद्धतीने बांधलंय. अरे बापरे, भीती वाटते तिला. अरे घोडा जाग्यावरच आहे, पुढंच जात नाही येत. अजून जरा, अजून जरा, अजून वर घ्या म्हणते काय? ग बस, आम्हाला मज्जा येते आता. तू ग बस, ग बस, आम्हाला मज्जा येते आता. तू ग. तर या चिवताईला खेळायला घेऊन आलो होतो, पण आम्हीच झोका खेळून घेतलेला आहे. तिची अजून इच्छा पूर्ण नाही झाली बरं का. तिला वाटतं अजून तिकडं जुजू वगैरे खेळायला गेलं पाहिजे, घसरगुंडी खेळायला गेलं पाहिजे. आम्ही कुठं बसलोय बघायचं का? हे बघा मस्त व्ह्यू दिसतोय ना मित्र. मस्तपैकी झाडं आहेत आणि त्यांचं रिफ्लेक्शन असं तलावामध्ये पडलंय. भारी ना? पहिले ना असं फिरायला आलं की असं उभं राहा, किती फोटो काढायचं ना. हा ना. आता इच्छाच होत नाही फोटो आता इच्छाच होत नाही आपली. कारण कसं आहे मित्र, आता वय झालं ना आमचं. सुरुवातीला जेव्हा सिंगल असतो ना माणूस, तेव्हा त्याची लई इच्छा असते की असा फोटो काढू, तसा फोटो काढू आणि फेसबुकवर टाकू, याच्यावर टाकू, त्याच्यावर टाकू. पण आता काय तशी इच्छाच राहिलेली नाहीये, आहे ना? मला तर आठवत पण नाही मी आता शेवटचे कधी फोटो काढले असतील असं. काढताना दिवाळीला वगैरे काढलेत ना तुम्ही? पण म्हणजे असं एवढं हे एक्साइटमेंट म्हणून सहसा लेडीज तरी काढतात हो, पण आम्ही जेंट्स तर सहसा नाहीच काढत एवढे. नाही, लेडीज भरपूर अजूनही काढतात. हा काढतात. आम्ही मुळात ते पण स्वीकारतच नाहीत की आमचं वय झालंय असं. आम्ही स्वीकारून घेतो, हे काय दाढी पांढरी झाली, हे झाली. आम्ही एव्हरग्रीन असतो. मी स्वतः किती पहिले फोटो काढायची माहितीये. माझं जुनं मेमरी कार्ड किंवा लॅपटॉप उघडलात ना, तर कमीत कमी 5,000-1,000 फोटो असतील माझे. बापरे. आणि तेव्हा आमच्या वेळेस आम्ही कॉलेजला होतो ना, तेव्हा नवीन ट्रेंड आलेला सेल्फीचा. म्हणजे तेव्हा नवीन होतं सेल्फी म्हणजे आमच्यासाठी. आताही बरेच जण काढतातच की. काढतात पण तेवढे नाही. इकडं सगळे लोक फोटोशूटच करायला आलेत बरं का.
आता मी बघतोय ना सगळे, हे बघा तिकडे वेगवेगळ्या पोज देऊन फोटोज काढायचे कामं चाललेत. कोणी त्यांच्या लहान मुलांचे देखील फोटो काढायला आलेले आहे तिकडे. प्री वेडिंग पण होतं इथे. हा, प्री वेडिंग हे पण होते. काढतात. कारण सिनरी मस्त आहे ना, बघ ना, हम्म. छान आहे ना. हे बघा इकडं प्रत्येक जण फोटो काढतोय, चालायचंच नाही का. हे तर स्पेशल फोटो काढायसाठीच बनवलंय असं वाटतंय बरं का, आहे ना. सर्व कुंड्याच कुंड्या आहेत. आपल्याला घ्यायची काय एखादी इकडून. नको, आपण कालच चालली. चला, मस्त दिसतंय ना एकदम. चला, इकडं पण फोटोशूट चालू आहे. आपला व्हिडिओ बंद करूयात. लाईट चालू झाल्यावर तर अजूनच भारी दिसतंय. हा, नीट सांग, हा कुठला कलर आहे फुलांचा? पळपळ कलर. आणि तिकडं कोणता कलर आहे तो फुलांना? आंबा कलर. अरे येल्लो कलर आहे ना. अरे 1 लाख फी भरली ना तुझ्या शाळेची, आंबा कलर काय सांगते तू? पण बोलत नाही, स्ट्रॉबेरी बोलते. अरे बाबा, आंबा कलर स्ट्रॉबेरी कलर असं असतं का कुठं? हा, एवढी फी भरली पप्पाने, तुझं काय चाललंय? बब्बू आता नीट सांग, हा कुठला कलर आहे? अरे स्ट्रॉबेरी नाही, रेड कलर आहे ना, लाल कलर आहे. थांबतो आता, मला आता हा कलर कुठला आहे सांग. हा कलर कुठला आहे ह्या फुलाचा? कोणता कलर आहे तो? कुठला? ऑरेंज. हा ठीक आहे, चल. हा कुठला कलर आहे बब्बू, सांग आता मला. तू माहित नाही? अरे तुला का मार देऊ का मी? तुझी शाळा घ्यायला आलोय मी, शाळा तुझी. हा, मुद्दा म्हणून म्हणते मला नाही माहित. आता दुसरी पोच दे. अशी पोज आहे का? अजून एक पोज दे. आता कशी? हा, अरे ते झाड पडल. अरे काय तू, हा झाड हल्लं, ते झाड एकदम. बस बस झालं. फोटो नाही काढले मी, व्हिडिओ काढलाय, व्हिडिओ. मम्मी बघ अशी लाईटी समोर जाऊन उभी राहिली आता. व्हिडिओच आहे बरं का, व्हिडिओ काढतोय मी. बब्बू तुझा काढतो, चला आता. राहू बी, बब्बू पोज देणार आहे आता. अगं बाय 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 बाय, बघा ही पोज. अजून आता ही कोणती पोज आहे अशी? अजून 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 कसली पोज आहे आता ही? पायाची पोज आहे का अशी? अजून अच्छा अशी. इकडे बघा, हा ही चांगली पोज आहे. झाडाला अशी मिठी मारायची. हा, देव बाप्पा असतो झाडामध्ये. हा, ते ती माझं कॉपी करते. चला, मच्छर चावतील. चला आता, चला चल. आंघोळ करते का बाबू? आंघोळ करचा. हा, आलो 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 आलो. अरे बापरे, कशी घाबरून इकडे आली लगेच. ठेवायला पाहिजे होतं ना. हा फोटो पॉइंट आहे बघा, सगळेच फोटो काढताय तिकडं. चला, तिखट आहे ते, तिखट आहे बब्बू. बाहेर आले की आम्हाला असं बाहेरचं खायला लागतंय, माहिती आहे का. हे बघा इकडं वडापाव आणि भजीपाव घेतलाय. छान आहे का? तुम्हाला छानच लागतं रे मायलेकींना बाहेरचं. हा, छान आहेत भजी, गरमागरम आहेत. ह्या दोघींच्या नावाखाली मी पण खातो. बब्बू म्हणतोय लवकर खावान घरी जावा. मित्र, आपले यूट्यूबचे भरपूर फॅमिली मेंबर भेटतात आम्हाला असं बाहेर निघलं की. कधी कधी असं वाटतं की काही मीटअप आहे की काय. एवढे जण भेटतात ना की काय सांगावं. प्रत्येकासोबत फोटो वगैरे घेता येत नाही आपल्याला. काही जण लांबूनच हातवारे करून वगैरे जातात, कारण प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या फ्लोमध्ये असतो, फिरायला आलेला असतो नाही का, त्यांच्या त्यांच्या फॅमिलीसोबत. पण भारी वाटतं
ह्या चिवताईमुळं बरेच जण ओळखायला लागलेत आम्हाला. तरी सहसा बरेच जण येऊन भेटतात म्हणजे. हो, खूप सारे लोक भेटतात. काही जण लांबूनच असं हात वगैरे दाखवून जातात. खास करून या खोडीच्या लेकीला शाबासकी देतात जास्त करून. सगळेजण म्हणतात अशी तर ही एकदम शांत दिसते, मग व्हिडिओमध्ये किती बोलते ती, नाही का. ते कसं बाहेर आल्यानंतर लहान लेकरं थोडेसे अनकम्फर्टेबलच राहतात. घरी कसं फुल कुदडतात. असं आहे. चला, मस्तपैकी पेट पूजा पण केलेली आहे. कारण बाहेर आलं की बायकोला राहत नाही, तिला खायला लागतं. चला, धन्यवाद करू या गार्डनला. हा, हरे रामकृष्ण, बघितलं मी. व्हेरी गुड. आता देवबाप्पा ताकद देणार बब्बूला माझ्या. दाखव ताकद. ये अशी ताकद देणार. हा, देणार देवबाप्पा, बुद्धी देणार. अजून देवबाप्पा बुद्धी देणार. हो, ये. आपण जे करतो ना मित्र, त्याचा प्रभाव आपल्या लहान मुलावर असा पडत असतो बरं का. मी नेहमी असं 5-10 मिनटं आहे ना नामजप करतो. आता ही पण आहे ना हळूहळू माझ्या बाजूला बसून आहे ना अशी हरे राम हरे कृष्ण करायला लागलेली आहे. त्यामुळं आपण चांगल्याच गोष्टी घरामध्ये केल्या पाहिजेत, जेणेकरून ह्या लहान मुलावर प्रभाव पडतो. बब्बू, आज तुला मज्जा आली गार्डनमध्ये? मग आपल्या व्हिडिओला काय करायचं?